बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी, येणारा काळ आपला आहे असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. त्यामुळे आपण फिट राहायला पाहिजे. धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं. येणारा काळ आपला आहे असं परळीत एका उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलंय. सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण चांगलं फिट राहिलं पाहिजे असंही धनंजय मुंडेंनी म्हटलंय. पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे, यासाठी मी आता जीव करतो. कारण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये माझ्या जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे. मी ते ऐकून एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. देशातील तरुणाईचा राग मनात न धरता त्यांना काय हवं ते देण्याचं शहाणपण राज्यकर्त्यांना यावं, जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. देशातील तरुणांनी रस्त्यावर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. याचा राग मनात न धरता नेमके काय पाहिजे ते देण्याचे शहाणपण राज्यकर्त्यांनी द्यावं, असे मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी केलंय. तरुण पिढीच्या मनात ज्या अपेक्षा आहेत त्या जर समजून घेत पूर्ण केल्या तर ज्या तरुणाईने तुम्हाला एकेकाळी डोक्यावर घेतलं होते तीच तरुण पिढी तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. तरुणांनी रस्त्यावर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. याचा राग मनात न धरता त्या तरुण पिढीला जे मनात आहे, ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण जर केल्या तर कदाचित तीच तरुण पिढी तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते. एकेकाळी घेतलेलं होतं आणि म्हणून एखाद्याने आपल्या भावना व्यक्त केल्या तर व्यक्त झालेल्या भावनेवर न चिडता त्याचं पृथक्करण करून त्यातनं काय नक्की पाहिजे यांना हे देण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी करायचा असतो. अभिजित दिपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा भागवला, वडिलांच्या उत्पन्नावर आरटीआय कार्यकर्त्यांकडून ही चौकशीची मागणी करण्यात आली. सुरत येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी असलेल्या त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी कसा खर्च केला असा सवाल उपस्थित केलाय. अमित तिवारी असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. तथा महाराष्ट्र सरकार में भी मैंने एक शिकायत की है कि जो शंकर भगवान दिपके जी जो थे वो जूनियर इंजीनियर के पोस्ट पर वहाँ पे MIDC में कार्यरत थे. तो अगर उनकी 60-65 हज़ार की सैलरी थी, उसमें अपने बच्चों को अमेरिका पढ़ाना, क्योंकि अमेरिका में 30 लाख से लेकर के 1 करोड़ तक का साल भर का खर्च आता है. तो इतना बड़ा खर्च कहाँ से निकला? क्योंकि आपकी अगर 60-65 हज़ार की पगार है, उसमें आप 30-35 लाख रुपए खर्च कर रहे हैं, तो वो चीज समझ में नहीं आती है. इसके विरुद्ध में हमने महाराष्ट्र सरकार में भी शिकायत की है कि इसकी जांच की जाए. अगर आय से अधिक संपत्ति का मामला है तो उस पर कड़ी कार्यवाही की जाए. मोदी फेसबुक प्राईम मिनिस्टर आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आता नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली. मोदी हे फेसबुक प्राईम मिनिस्टर असल्याचं आता संजय राऊत यांनी म्हटलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तेच लोक माननीय उद्धव ठाकरे साहेबांना फेसबुक नेता म्हणत होते. कोरोना काळामध्ये खरं म्हणजे बाहेर पडण्यास मोदींनीच बंदी घातली होती आणि माननीय उद्धव साहेब फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते, मार्गदर्शन करत होते. मग आता गेले काही दिवस नरेंद्र मोदी आहेत कुठे? फेसबुकवरच जनतेशी बोलतायत ना आणि काम करतायत, विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. हे सुद्धा फेसबुक प्राईम मिनिस्टर आहे. फडणवीस उत्तम शिक्षण मंत्री होऊ शकतात असं राऊतांनी म्हटलंय. मोदींनी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा केली असंही राऊतांनी म्हटलंय. फडणवीस हे उत्तम शिक्षण मंत्री हे मोदींना पण माहिती असं राऊतांनी म्हटलंय. उच्च शिक्षित चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे.
आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.